नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. जर आपण करणार आहोत निफ्टीचं अनालिसिस, तर आजची डेट आहे 26 ऑगस्ट, म्हणजे एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस आहे. कालच आपली मंथली आणि वीकली सगळे एक्सपायरी झालेले आहेत. तर आज आपल्याला 10:30 वाजेपर्यंत लेवलची वाट बघायची. का? कारण डाटा बनायला आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे आणि लेवल ऍडजस्ट झाल्यानंतरच नवीन ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता आपण काय करू शकतो, तर आता आपण काय करायचं, डाटा रीड करूया. डाटा मध्ये काय दिसतंय, तर रेजिस्टन्स साईडला चेक केलं तर शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतंय 24,500 वरून 24,400. 9:15 शिफ्टिंग आहे, तिला आपण कन्सिडर नाही करणार, कारण 9:20 नंतरच्या आपण शिफ्टिंगला प्राधान्य देतो. आता आपला रेजिस्टन्स कोणामुळे आहे, 24,400 वरती, तर ओआय चेंज आणि व्हॉल्यूम मुळे. आता त्याची वीकनेस वरती खाली दिसते. स्पॉट चालू आहे 24,445. तर सगळ्यात पहिले मी काय करणार, 24,350 ला चेक करणार. इथं पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का, तर ओआय चेंज काय करतोय, ओआय चेंज फ्लॅट, व्हॉल्यूम फ्लॅट, ओआय पण फ्लॅट, इन्क्रीजिंग टू फ्लॅट झालेले आहेत. जोपर्यंत हे पर्सेंटेज वाढणार नाही तोपर्यंत रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम म्हणलं जाणार नाही. आता चेक करू, 24,500 वरती पण पर्सेंटेज दिसतंय. इथे पण काय आहे, तर इथे हे पण फ्लॅट आहेत. ओआय 100% होतं, व्हॉल्यूम पण 100% होतं. व्हॉल्यूम डिक्रीजिंग टू फ्लॅट झालेलं आहे. ओआय चेंज पण इन्क्रीज करताना दिसत होता, आता परत डिक्रीजिंग टू फ्लॅट झालं. म्हणजे रेजिस्टन्स कुठे वर जाताना प्रेशर करत नाहीये. तर रेजिस्टन्स आता स्ट्रॉंग आहे माझा 24,400 वरती. आता सपोर्ट साईडला काय दिसतंय, शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसतंय 24,300 वरून 24,350. 9:25 शिफ्टिंग आहे, तर हिला आपण कन्सिडर करणार आहोत. तर आता चेक करूया पर्सेंटेज ग्राफ वरती काय इन्क्रीज करताना दिसतोय का, तर ओआय चेंज वाढून 100% झालेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला शिफ्टिंग दिसते. व्हॉल्यूम काय दिसतोय, व्हॉल्यूम पण इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे, ओआय पण इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे, म्हणजेच हे पण इन्क्रीज करताना दिसत आहेत. म्हणजेच सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप दिसत आहे. म्हणजेच 300 वरनं तो 350 वरती व्हॉल्यूम पण शिफ्ट होताना दिसतोय आणि ओआय पण येताना दिसतोय. म्हणजेच सपोर्ट एसटीटी आहे, रेजिस्टन्स मध्ये स्ट्रॉंग आहे. मार्केटमध्ये आज ट्रेंड बुलिश आहे. आता तर मला ट्रेंड बुलिश दिसतोय, तर मला कुठले ट्रेड प्लॅन करायला पाहिजे, कॉलचा ट्रेड कुठून होऊ शकतो, तर 24,300 चा सपोर्ट आणि 24,350 सपोर्ट वरनं. 24,400 सपोर्ट वरनं कधी ट्राय करणार मी, ज्यावेळेस रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असेल आणि सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असेल 24,400 वर, तर 24,400 सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे. मार्केट ऑलरेडी 24,450 रेंज मध्ये चालले, तर ह्या लेवलला थोडीशी वाट बघावी लागेल. रेजिस्टन्सची वीकनेस जर वाढताना दिसली आणि सपोर्ट जर 24,450 इकडे वीकनेस दाखवत असेल, तर आपण तिथनं कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता तर डाटा असा दिसतो, त्यामुळे ह्या ट्रेडचं मी प्लॅन सांगितलेला आहे. डाटा जर चेंज झाला तर माझे ट्रेडिंग प्लॅन पण चेंज होतील. तर लक्षात असू द्या, आत्ताच्या डाटाच्या हिशोबाने मी सांगितलेलं आहे. 10:30 नंतर डाटा चेंज झाला तर आपण स्ट्रिक्ट राहायचं नाही, की सकाळी अनालिसिस केलं की तसंच आज मार्केट वर्क होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पोस्ट मार्केटमध्ये. धन्यवाद.